नमस्कार मंडळी. आजचा संपूर्ण भाग ना शर्वरीचाच आहे. व्यक्ती कितीही बॅलन्स असली तरी कोणत्या तरी क्षणाला तिचा तोल जातोच. तसंच आज भीतीपोटी शर्वरीला अमितचा भयंकर राग आलाय. ती त्याच्यावर चिडली आहे. नेहमीच हसत खेळत आनंदी असणारी शर्वरी आज या भागाच्या शेवटच्या टप्प्यात थोडी इन्सिक्युअर झाली आहे. तिलाही हेवा मत्सर वाटतोय. खरं सांगू का, माणूस म्हटलं की सगळ्याच भावना मनात येणार. तेवढ्याच ग्रेसफुली त्या ॲक्सेप्टसुद्धा केल्या पाहिजेत आणि प्रोसेससुद्धा केल्या पाहिजेत. निगेटिव्ह भावनांपासून पळणं ही निव्वळ टॉक्सिक पॉझिटिव्हिटी असते. निगेटिव्ह भावनांपासून पळायचं नसतं, त्यांना दाबायचं तर अजिबात नसतं. उलट त्या भावना योग्य पद्धतीने समजून घेऊन त्या प्रोसेस करणं म्हणजे खरा भावनिक बुद्ध्यांक. आपली कोणतीही नेगेटिव्ह भावना न लपवता शर्वरी त्या छान पद्धतीने प्रोसेस करतेय. आपणही आपल्या नेगेटिव्ह भावनांना अशाच पद्धतीने प्रोसेस करू शकतो. कसं ते पाहणं तुम्हालाही आवडेल. चला करूया सुरुवात. कादंबरी थोडं तुझं थोडं माझं, भाग 13. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अमू, जरा ये रे जरा. बस, माझी काहीतरी महत्वाची कामं आहेत. 1-2 मिनिटं बस जरा, असं म्हणत शेखर काकाने आधी हातातल्या फाईल्सवर साईन करून घेतली. अमित समोर बसूनच होता. शेखरने मग अमितकडे पाहिलं. अरे अमू, आज ना सईच्या कॉलेजमध्ये तिला फॉर्म भरायला जायचं होतं. सोबत चेक पण द्यायचा होता. पण गडबडीत ना मी चेकबुक ऑफिसलाच घेऊन आलो रे. चेक मी साईन करून ठेवलाय. बाकी सगळे डॉक्युमेंट्स सई तिच्या इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन जाणार आहे. पण तुला तो चेक तिथे नेऊन द्यायला जमेल का रे? तुला मागे ती इन्स्टिट्यूट दाखवली होती बघ, युनिव्हर्सल बँकच्या मागे, आठवते तुला? शेखरने विचारलं. आठवते काका, अमित म्हणाला. मग जाशील का रे तू? चेक घेऊन मी गेलो असतो, पण मला ना 2 अर्जंट कामं आहेत. शेखर म्हणाला. ना जाईन मी काका, अमित शहाण्यासारखा म्हणाला. अमू, तू असं शहाण्यासारखा वागलास ना तर मला फार आवडतोस रे तू, असं म्हणत शेखर काका पण हसला. शेखरने मग चेक काढून दिला. लगेच निघू काका? अमितने विचारलं. हा, लगेच निघ, ती पोचली असणार तिथे. हे बघ, गाडी घेऊन जा. चेक दिलास की तू परत ऑफिसला ये, मग आपण एकत्रच घरी निघू, चालेल? शेखरने विचारलं. अमित मग चेक घेऊन निघाला. त्याने आवराआवर केली. आज लवकर निघताय? अवनीने विचारलं. हो, माझ्या बहिणीच्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचंय मला, पण परत येणार आहे मी ऑफिसला, तो म्हणाला. बरं, बाय, असं म्हणून ती तिच्या कामाला लागली. तोही चेक घेऊन उतरला. गाडी काढली आणि तिच्या इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचला. सई दिसत नव्हती. त्याने फोन केला. सई, इन्स्टिट्यूटच्या बाहेर थांबलोय मी, चेक घेऊन आलोय, कुठे आहेस तू? त्याने विचारलं. दादा, थांब थोडा वेळ, इथे काही फॉर्मॅलिटी पूर्ण करून आलेच मी. हो हो, अगदी आरामात ये, थांबलोय मी बाहेर. थोड्या वेळाने सई तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर आली. थँक्यू दादा, माझ्यासाठी तुला इथपर्यंत यावं लागलं ना, ती म्हणाली. अगं मग काय झालं, अजून काही माझी मदत हवी आहे का? थांबू का मी? त्याने विचारलं. नाही नाही, काम होतच आलंय आमचं, आणि माझी मैत्रीण पण आहे ना सोबत. थांब, तिची ओळख करून देते. ही माझी मैत्रीण विनिता, आणि विनिता हा माझा दादा, अमित दादा. अमितने मग तिला हाय केलं. दादा, निघालास तरी चालेल तू, असंही आम्ही आताच चाललोय. चल विनिता, सई म्हणाली. पण विनिता मात्र अमितकडे पाहतच राहिली. अमितला जरा ऑकवर्ड वाटलं. बाय सई, असं म्हणत तो बाहेर पडला. अगं चल, सईने पुन्हा तिचा हात धरून म्हटलं. सई, तुझा दादा किती हँडसम दिसतोय ग. सई तिच्याकडे पाहतच राहिली. हो, हँडसमच आहे माझा दादा. चल, उगीच नजर लावू नकोस माझ्या भावाला, सई हसत म्हणाली. तशी विनिता पण हसली. पण हा क्षितिज कुठे राहिला ग? सईने रागानेच म्हटलं. आजकाल त्याला वेळेचं भान असतं कुठे? तुझ्या प्रेमात पडल्यापासून साहेब अगदी हवेतच तरंगतायत, विनिता म्हणाली. सई हसली. खरं सांगू सई, आता अलीकडे तुम्हा दोघांबरोबर ग्रुपमध्ये बसायची माझी इच्छाच नसते. पूर्वी आपलं नातं वेगळं होतं. आपण तिघही फ्रेंड्स होतो. पण आता तुम्ही दोघं कपल आहात. तुमच्या दोघांमध्ये मला फार ऑड वाटतं ग, ती म्हणाली. काहीतरीच काय विनिता, अगं आम्ही सुद्धा फ्रेंड्सच आहोत. आता त्या फ्रेंडशिपला एक वेगळं नाव मिळालं एवढंच, सई म्हणाली. हो मग तेच ना, आता तुमचे विषय सुद्धा बदललेत. क्षितिज पाहिलंस ना तुझ्याकडे कसा पाहत असतो.
तुला कॉम्प्लिमेंट देताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो. तू सुद्धा अलीकडे त्याच्याकडे पाहून मध्ये मध्ये लाजत असतेस. मला जाणवतं हे सगळं. पुढच्या वेळेस फिरायला वगैरे मी तुमच्यासोबत येणार नाही हा. तुम्ही दोघंच जा. उगीच पुढे मागे घरी कळलं तर तुझ्या आईबाबांना आणि माझ्या आईबाबांना वाटेल. सगळं माहीत असून सुद्धा विनिता घरी बोलली नाही. उलट त्या दोघांना तिने मदत केली. विनिता म्हणाली, काय हे विनी, तुला आमच्यासोबत यावंच लागेल. लहानपणापासून आपल्या तिघांचा ग्रुप आहे. अशी अचानक बाजूला झालीस तर आमच्या घरच्यांना जास्त डाऊट येईल. आणि खरं सांगू का, या आधी सुद्धा क्षितिज बरोबर कितीतरी वेळा मी एकटीच क्लासमधून आले आणि गेले आहे. पण आता प्रपोज केल्यानंतर माझ्याच मनात धास्ती असते. खरं तर मी क्षितिज बरोबर येते जाते पाहून माझ्या आईबाबांना तशी काही हरकत नाही. पण आता नातं बदललंय ना, त्यामुळे माझ्याच मनात एक टोचणी असते ग, सई म्हणाली. पण तुम्ही खरंच लग्न करणार? विनिताने विचारलं. अर्थात. हा काय प्रश्न झाला? सईने उलट विचारलं. पण तुझ्या आणि त्याच्या घरातले तयार होतील? विनिताने काळजीने विचारलं. त्याच्या घरात तयारच आहेत. त्याच्या घरात तयारच आहेत. त्याने त्याच्या आईबाबांना सांगितलंय ऑलरेडी. त्यांच्याकडून आहे पसंती. प्रश्न फक्त माझ्याकडून येणार आहे. तोही फक्त माझ्या बाबांचा. माझे बाबा या लग्नाला कधीच मान्यता देणार नाहीत. सई म्हणाली. मग काय करणार तू? पळून मिळून जाणार की काय? घाबरत घाबरत विनिताने विचारलं. छे, जीव गेला तरी माझ्या आईबाबांना फसवून त्यांच्याशी खोटं बोलून अशा पद्धतीने लग्न करणार नाही मी. तसं मी क्षितिजला स्पष्टपणे सांगितलंय. मी त्यांना स्पष्ट सांगणार, रिक्वेस्ट करणार, कन्व्हिन्स करणार. आणि तरीही ते ऐकले नाहीत तर मग त्यांचंच ऐकणार. पण क्षितिज म्हणालाय तो आणि त्याचे आईबाबा माझ्या बाबांना कन्व्हिन्स करतील म्हणून. एवढी वर्ष आम्ही एकत्र आहोत, एकमेकांना ओळखतो. पण परीक्षा झाल्यानंतर क्षितिजने मला प्रपोज केलं. खरं सांगू, मी सुद्धा विचार करायला वेळ घेतला. त्यावेळेस आणि अजूनही क्षितिजवर माझं असं काही खूप प्रेम नाही. आमचं लग्न झालं नाही तरी मी त्याला खूप जास्त मिस करेन किंवा त्याच्याबरोबर लग्न झालं नाही म्हणून जीव देईन असाही भाग नाही. मला तो आवडतो. लाईफ पार्टनर म्हणून तो मला निश्चितच आवडेल. तो केअरिंग आहे, समजूतदार आहे, शिकलेला आहे, हुशार, निर्व्यसनी आहे. आज ना उद्या तो सेटल होणारच. तोही चांगलं शिकतोय आपल्या बरोबरीने. त्याला नोकरी करायची आहे. पण त्याच बरोबरीने त्याला अनेक छंद सुद्धा आहेत. त्याला ट्रेकिंग आवडतं, पेंटिंग, फिरायला जायला आवडतं. आणि खरं सांगू, मलाही त्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. मुळात मला त्याच्याबरोबर गप्पा मारायला खूप आवडतं. असंही अरेंज मॅरेजमध्ये असं आपण काय पाहतो ग? मुलाचं शिक्षण, दिसणं इत्यादी. 2-4 भेटीत स्वभाव असा कितीसा कळतो. लव्ह मॅरेजमध्ये तर आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात असतो. त्या व्यक्तीला आपण ओळखतो. त्याचा स्वभाव सुद्धा आपल्याला माहीत असतो. पण कधी कधी आपल्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी असते. आपण त्याच्या दुर्गुणांकडे सहजपणे दुर्लक्ष करतो आणि मग पुढे जाऊन तेच आपल्याला भोवतं. माझ्या बाबतीत म्हणशील तर माझं ना अरेंज मॅरेज असणार आणि ना लव्ह मॅरेज. माझं मॅरेज थॉटफुल मॅरेज आहे. मी जेवढा माझ्या करिअरचा विचार केलाय ना, तेवढाच माझ्या लाईफ पार्टनरचा. क्षितिज बरोबर मी आनंदी राहू शकेन या बाबतीत सगळे पॅरामीटर मी चेक करून घेतलेत आणि त्यानंतरच त्याला होकार दिला. विनिता, खरं सांगू का, मी माझ्या बाबांसारखी अगदी प्रॅक्टिकल आहे. म्हणून कधी कधी वाटतं बाबा माझे विचार समजून घेतील. त्यांना क्षितिजबद्दल काहीच प्रॉब्लेम नसणार. पण त्यांना ना नोकरी करणारा मुलगा नको आहे. ते त्यांच्या बिझनेस सर्कलमध्येच माझ्यासाठी स्थळ शोधणार. त्यांची अपेक्षा आहे की बिझनेसमध्ये पुढे मी आणि माझ्या नवऱ्याने त्यांचा बिझनेस सांभाळावा. तो मी तर सांभाळणारच, पण माझ्या नवऱ्यानेही तो सांभाळावा असा काही माझा अट्टहास नाही. आणि बाबांचाही तसा तो असू नये. बाबांचे बिझनेस रिलेशन त्यांनी सांभाळावेत. त्या रिलेशनची नाती माझ्यावर थोपवू नयेत असं मला मनापासून वाटतं. मी कसंही करून माझ्या बाबांना कन्व्हिन्स करणार. पण त्याआधी लवकरात लवकर आम्हालाही सेट व्हावं लागेल. चला, या पुढच्या गोष्टी सध्या तरी ॲडमिशनचं पाहू. क्षितिज येईपर्यंत आपण आपल्या ॲडमिशनचं काम पूर्ण करू. म्हणतच सई आणि विनिता पुढे गेल्या. अमित वळला तेवढ्यात त्याला काकाचा फोन आला. अरे काका, तुला फोन करणारच होतो. सईला चेक दिला मी. तिथे ॲडमिशनच्या प्रोसिजरमध्ये होती ना सई, म्हणून तिला बाहेर यायला लेट झाला आणि म्हणून मला थांबावं लागलं इथे. खरंच सांगतोय, टाइमपास नव्हतो करत मी.
तो बिचारा एक्सप्लेनेशन देत राहिला. अरे सोन्या, ऐकून तर घे आधी मी काय म्हणतोय. तू टाइमपास करतोय असं कधी म्हणालो रे मी, हसत हसत काकाने विचारलं. मग फोन कशाला केला होतास, अमितने विचारलं. हे बघ, आता तू परत ऑफिसमध्ये यायच्या भानगडीत पडूच नकोस. असे ही 4 वाजत आली आहे. तू सरळ घरीच निघून जा. हो, पण त्याआधी जिममध्ये ॲडमिशन घेऊन टाक. बाकी फॉर्मॅलिटी तू पूर्ण करून ठेव. स्कॅनर कोड मला पाठव, मी ऑनलाईन पेमेंट करतो. जिमचं काम झालं की सरळ घरीच जायचं. हां, काका म्हणाला. अरे पण काका, मग तू कसा येशील, त्याने विचारलं. अरे मला रस्ता माहीत नाही का रे वासरा. गाडी नसली म्हणून काय झालं, ऑटोने येणार मी बरोबर. आणि तसंही ना, मी आता लवकर निघतोय. शशी आलाय, मला त्याच्या घरी जायचंय. तिथून मी घरी येईन. तू घरी गेलास की काकूला सांग तसं. ठेवतो मी फोन, असं म्हणत शेखरने फोन ठेवून दिला. इथून जिमचा रस्ता कसा आहे असा विचार करत असतानाच कुणीतरी एक मुलगा बाईकवरून आला आणि अमितच्या गाडीसमोरच त्याने बाईक लावली. बाईक लावताना अमितला त्याचा चांगलाच धक्का लागला. अमितला राग आला. ए, इथे काय बाईक लावतोयस, मी गाडी कशी काढू माझी, अमित म्हणाला. दुसरीकडे जागा दिसते तुला, त्या मुलाने पण रागानेच विचारलं. अरे पण म्हणून काय माझ्या गाडीसमोरच आणून बाईक लावशील की काय तू, सेन्सलेस, अमितने रागाने विचारलं. तुला सेन्स आहे ना, मग तू तुझी गाडी बाहेर काढ चल. असंही इथे सगळ्या 2 व्हीलर्स लावलेल्या आहेत, काढ तुझी गाडी बाहेर. तो मुलगा पण दादागिरीने म्हणाला. गप्रे, खरं तर मला गाडी बाहेर काढायचीच होती, पण आता तुझ्या हुशाऱ्या पाहून अजिबातच गाडी काढणार नाही मी बाहेर. तू माझ्या नंतर आलायस, गाडी कुठे लावायची हा तुझा प्रश्न आहे. माझी गाडी काढून कुठे ठेवू मी, अमितने विचारलं. मग मी माझी गाडी इथे समोर लावणार. तुला कशी काढायची असेल ती काढ तुझी गाडी, असं म्हणून त्या मुलाने आपली बाईक घुसवली. मला काय, मी तुझी बाईक काढेन आणि रस्त्यावर देईन फेकून, अमित म्हणाला. करून तर बघ, मग दाखवतो तुला. तो मुलगाही भडकला. काय दाखवतोस, माझ्या 2 झापडीचा पण नाहीस तू, अमित अधिक भडकला. जाऊ दे, तुझ्यासारख्या रिकामटेकड्या माणसाबरोबर बोलायची माझी अजिबात इच्छा नाही, मला भरपूर काम आहेत, असं म्हणत तो मुलगा घाईघाईने पुढे जाऊ लागला. ए, बाईक काढ चल. मी माझी गाडी कशी काढू, अमितने रागानेच विचारलं. तो मुलगा काहीच न ऐकल्यासारखं करून पुढे गेला. अमितला आता त्याचा राग आला. त्याने त्याची बाईक काढली आणि दिली ढकलून. ते पाहून तो मुलगा भडकला, मागे वळला. त्याने अमितची कॉलर पकडली. अमितला पण तेवढंच पाहिजे होतं. त्याने 2 मुस्काटी ठेवून दिल्या. आजूबाजूला लोक गोळा झाले. त्यांनी दोघांना बाजूला केलं. तुला सोडत नाही, थांब आता. माझे बाबा इन्कम टॅक्समध्ये ऑफिसर आहेत आणि त्यांचं ऑफिस इथून जवळच आहे. त्या मुलाने बाबांना फोन केला. बाबा जरा लवकर या हो, इथे एक मुलगा त्रास देतोय मला. माझी बाईक रस्त्यावर फेकून दिली, मारामारी करतोय. हां, लवकर या. थांब आता, येतील माझे बाबा, तो मुलगा म्हणाला. अरे 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 अरे, लहान मुलांसारखं आईबाबांना काय कंप्लेंट करतोस. तुझे बाबा इन्कम टॅक्समध्ये ऑफिसर आहेत ना, माझे बाबा पोलीस इन्स्पेक्टर आहेत. पण मी त्यांना सांगणार नाही, माझा मॅटर मी सॉल्व्ह करू शकतो. चल, निघतो मी, अमित म्हणाला. पण त्या मुलाने अमितचा रस्ता अडवला. घाबरलास ना, कशाला एवढ्या हुशाऱ्या करत होतास मग. जा रे, मी कुणालाही घाबरत नाही, सोड मला, अमितने त्याचा हात बाजूला केला. आता तो मुलगा हट्टाला पेटला. आता तू थांबायचं, काय ते माझ्या बाबांशी बोलून जायचं, असं म्हणू लागला. अमित कसला ऐकायला. त्याने त्या मुलाला ढकललं. मुलालाही राग आला. पुन्हा त्याने अमितची कॉलर पकडली. मारामारी सुरू झाली. अमितने त्याला 2 चांगल्याच ठेवून दिल्या. पुन्हा मुलगा खाली पडला आणि तेवढ्यात त्याचे बाबा आले. अरे काय चाललंय तुमचं, त्या मुलाने आपली स्टोरी सांगितली. अमितने त्याची बाजू सांगितली. काका, हे बघा, हा मॅटर मला वाढवायचा नाही, पण तुमचा मुलगा ऐकतच नाही. अरे पण तू त्याला मारत का होतास, त्याच्या बाबांनी विचारलं. कारण त्यालाच मार खायचा होता, त्यानेच माझा रस्ता अडवला. तसा मी सभ्य मुलगा आहे, पण तो वाकड्यात चिरला, अमित म्हणाला. अरे पण कोण तू, तुझं नाव काय रे आणि कुठे राहतोस तू, त्याच्या बाबांनी जरा चढ्या आवाजात विचारलं. काका, तसं नाव गाव सांगायला मी काही तुम्हाला बांधील नाही, पण तुम्ही वडीलधारे आहात म्हणून सांगतो माझं नाव. मी अमित, इथे जवळच राहतो. बंगल्याचं नाव, रूम नंबर पण देऊन ठेवू का,
अमितने कुत्सितपणे विचारलं. त्या वडिलांनी मग आपल्या मुलाला सांगितलं, बेटा तू ॲडमिशनचं काम पूर्ण कर, मी आलोच. नाहीतर आता त्यांचं ऑफिस बंद होईल. त्या मुलाने घड्याळाकडे पाहिलं. धावत पळतच तो आत गेला. मग त्या मुलाच्या वडिलांनी अमितकडे पाहिलं. हे बघ बेटा, माझ्या मुलाची चुकी असू शकेल, नाही म्हणत नाही मी, पण असं मारामारी करणं बरं नाही रे. तू सुद्धा चांगल्या घरातला दिसतोस. कुठे राहतोस तू? मला तुझ्या आई वडिलांना भेटायचंय. ते म्हणाले. तुम्ही नाही भेटू शकत त्यांना. अमित म्हणाला. का? मला भेटायला आवडेल त्यांना. ते म्हणाले. पण त्यांना आवडणार नाही ना. अमित सहजपणे म्हणाला. हे बघ मुला, तू तुझा पत्ता दिल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. घाबरू नकोस. मी काही लगेच पोलीस वगैरे घेऊन येणार नाही तुझ्याकडे. फक्त तुझ्या आईबाबांना भेटणार. दे तुझा पत्ता. आता मात्र अमित घाबरला. काका जाऊ दे ना. माझ्या आईबाबांना भेटून तुम्ही काय करणार आहात? अमितला आता काकाचं टेन्शन येऊ लागलं. अरे तू देतोस की मी स्वतःच मिळवू? तुझ्या गाडीचा नंबर आहे माझ्याकडे. मग तर मॅटर पोलिसांपर्यंत जाईल. ते चालेल का तुला? ते असं म्हणताच अमितला टेन्शन आलं. सांगतो पत्ता. 10व्या गल्लीत कारेकर ज्वेलर्ससमोर जो साईकृपा बंगला आहे ना, तिथेच राहतो मी. तो म्हणाला. पण आजच येणार का तुम्ही लगेच? अमितला आता जास्तच टेन्शन आलं होतं. बघतो, आज उद्या परवा येऊन जाईन केव्हा तरी. पण ॲड्रेस बरोबर दिलायस ना तू? त्यांनी विचारलं. कारण ॲड्रेस शोधणं कठीण जाणार नाही मला. ते म्हणाले. बरोबरच दिलाय काका, पण आता मॅटर सॉल्व्ह झालाय ना. तुम्ही उगीच कशाला त्रास करून घेता? अमित म्हणाला. बरं, ये तू बेटा आता. भेटू लवकर. ते मग त्यांच्या मुलाची पडलेली बाईक उचलू लागले. थांबा थांबा काका, तुम्ही वाकू नका, मी उचलतो ती. अमितने मग ती बाईक उचलली, साईडला लावून ठेवली. स्वतःची गाडी बाहेर काढली. माझ्यामुळे तुम्हाला उगीच त्रास झाला काका, सॉरी. एवढं बोलून तो गाडीत बसला. या मूर्ख मुलामुळे आज एक भलतीच भानगड झाली आपल्यासोबत. आता याचे बाबा संध्याकाळी आपल्या घरी आले तर काय करणार? काका काही सोडत नसतो आपल्याला मग. पण हे गृहस्थ भले वाटले. हे फार काही बोलणार नाहीत. जाऊ देत, विचार करून काय फायदा? होईल ते होईल. सध्या आपण जिममध्ये जाऊ. मग तिथून तो जिममध्ये गेला. ॲडमिशन घेतली आणि मग घरी आला. अरे अमू, आज लवकर कसा रे आलास? हे परत काही बोलले की काय तुला? की तूच काहीतरी उलटून बोललास यांना? काकूने टेन्शनमध्येच विचारलं. नाही ग काकू, तसं काहीही झालेलं नाही. सईच्या कॉलेजमध्ये चेक द्यायचा होता. काकाने मला पाठवलं होतं. मग म्हणाला तू घरी जा. काका शशी काकांकडे जाणार आहे. त्याला संध्याकाळी यायला थोडा उशीर होईल असा निरोप द्यायला सांगितलाय त्याने. अमित म्हणाला. मग काकूने एक दीर्घ श्वास घेतला. हां ठीक आहे मग. अलीकडे ना अमू, गोष्टीच अशा घडतायत रे की मला धडकीच भरते. पण आता तू शहाण्यासारखं वागतोयस ना, बरं वाटलं मला. नाहीतर मला वाटलं होतं परत काहीतरी भानगड झाली की काय. चला, आता कुठे जीव भांड्यात पडला माझा, काकू म्हणाली आणि ती वळली. काकू, भांड्यातला जीव थोडासा वर काढून घे तू, कारण छोटीशी भानगड झालेली आहे. तो असं म्हणताच काकू पुन्हा गरकन वळली. तिचं हृदय धडधडू लागलं. आता काय करून ठेवलं समू तू? तिने विचारलं. अगं मी काही नाही केलं, त्या मूर्ख मुलाने केलं. अगदीच मूर्ख होता तो. अमित वैतागत म्हणाला. कोणत्या मुलाने आणि काय केलं? तुझा त्याच्याशी काय संबंध? काकूने विचारलं. अगं मी सईच्या कॉलेजमध्ये चेक द्यायला गेलो होतो. मी माझी गाडी लावली होती व्यवस्थित. या मूर्खाने माझ्या गाडीसमोरच त्याची बाईक लावली. मी माझी गाडी कशी बाहेर काढणार? मी त्याला म्हटलं, अगदी प्रेमाने म्हटलं, हां, अरे दादा अशी बाईक लावू नकोस. मी माझी गाडी कशी बाहेर काढू? तर त्याने मला शिव्या घातल्या. काही बाई बोलायला लागला. माझ्यावर हात पण उचलला काकू आणि त्याच्या बाबांना बोलावून घेतलं. त्याचे बाबा तसे बरे होते, पण ना काकू, त्यांनी आपल्या गाडीचा नंबर लिहून घेतलाय ग. मला ॲड्रेस विचारला. मी सांगितला ते संध्याकाळी किंवा उद्या परवा कधीतरी आपल्या घरी ना तुम्हाला भेटायला येणार आहेत. अम्मूने सांगून टाकलं. अरे बापरे, एवढं सगळं घडलं. पण ना अमू येऊच दे त्यांना. बरोबर करते की नाही बघ तू. एक तर चुकीच्या पद्धतीने बाईक लावली, त्यावर माझ्या सोन्याला शिव्या घातल्या, हात पण उचलला, आणि चोर उलटी शिरजोरी करतो काय? येऊ दे त्याच्या बाबांना, बघते मी. पण अमू, तुला फार लागलं नाही ना रे?
तशी माझी तिन्ही मुलं साधीच आहेत, पण म्हणून कुणी फायदा घेईल का त्याचा? तशीच काही वेळ आली तर मीच पोलीस कंप्लेंट करीन त्यांची. काकू पण आता भडकली होती. नको नको काकू, तिथपर्यंत मॅटर जायला नकोच आहे आपल्याला, अमित भीत भीत म्हणाला. अगं तसं मी सुद्धा त्याला फटकावलंय. 2-4 शिव्या मी पण दिल्या. अमितने मग आपली कारस्थानं पण सांगून टाकली. काय हे अमू, हे केव्हा सांगणार? मला वाटलं तू बिचारा मार खाऊन आलास, पण आता तर मला असं वाटू लागलंय तूच त्याच्यावर दादागिरी केली असणार. हो ना? अगं मग काय करू काकू, तो मूर्ख ऐकायलाच तयार नाही. लहान मुलांसारखी आई बाबांकडे काय कंप्लेंट करतो. मग दिल्या 2 ठेवून, अमित रागाने म्हणाला. हो ना, मग आता त्याचे बाबा संध्याकाळी येतील तेव्हा काका घरीच असेल. मग काय ते तू तुझं पाहून घे, काकू म्हणाली. अगं काकू, एवढा काही सिरियस मॅटर नाही तो. त्याचे वडील बरे वाटले मला. मला नाही वाटत ते येतील. एवढा कुणाला वेळ असतो ग? तू म्हणतोयस ना अमू, तसंच होऊ दे. नाहीतर पोलीस कंप्लेंट वगैरे झाली ना तर काका तुला चांगलेच बदडतील बघ. अमितला मग पोलिसांपेक्षा काकाचंच जास्त टेन्शन आलं. पण हे सगळं काकाला सांगणार तू? त्याने विचारलं. सांगावंच लागेल, नाहीतर त्या मुलाचे बाबा जेव्हा समोर येऊन उभे राहतील तेव्हा काय बोलणार आपण? ऐकूनच अमित मग विचारात पडला. चल आता हातपाय धुवून घे. अमित मग आपल्या बेडरूममध्ये गेला. शेखर आज ऑफिसमधून लवकर निघून शशिकांत देसाईंबरोबर शारदाच्या घरी गेला होता. शेखर, तू लवकर निघालास ते बरं केलंस रे. अवनी घरी यायच्या आधीच आपलं काय ते बोलणं होईल. उगीच तिच्या समोर त्या डॉक्टरांच्या रिपोर्टच्या वगैरे गोष्टी नकोत रे. त्या बिचारीला किती टेन्शन येतं. शशिकांत देसाई म्हणाले. हो ना, म्हणूनच तर लवकर निघालो मी शशी. ती घरी येईपर्यंत मी तिथून निघालेलो असेल. खरं तर तुला यायला मी भाग पाडलंही नसतं शेखर, पण शारदाना ऐकतच नाही रे. आम्ही सगळ्यांनी तिला समजावून पाहिलं. ती स्पेशालिस्टकडे यायला तयारच नाही. मला काहीही झालेलं नाही, मी ठीक होईल असंच मूर्खासारखं बोलत राहते. ऐकतच नाही रे कुणाचं. प्रतिमाने सांगितलं, मी सांगितलं, प्रसाद फोनवर बोलला, फक्त रडत असते ती. प्रतिमाचा हात हातात घेऊन म्हणाली, वहिनी माझ्या अवनीची काळजी घे फक्त. माझा विचार करू नका. तिला असं पाहून ना शेखर आमचा पण जीव तुटतो रे. पण 1 नंबर हट्टी आहे. तूच तिला समजावू शकतोस बाबा. शेखर हे बघ, तू तिला समजाव आणि ऐकली नाही ना तर चांगला दम दे. तुझंच ऐकेल ती, शशिकांत म्हणाला. ऐकूनच शेखरला राग राग येत होता. बरं मला सांग, डायरेक्टली तिच्याकडेच जाऊया की आधी माझ्या घरी येतोस तू? शशिकांतने विचारलं. डायरेक्ट तिथेच जाऊ रे. तुझ्या घरी गेलो तर आणखीन लेट होईल मला घरी जायला, शेखर म्हणाला. मग शशिकांतने गाडी शारदाच्या बिल्डिंगच्या खालीच थांबवली. अरे शशी, मी खायला काही घेतलं नाही रे, असा चालू आहे, शेखर म्हणाला. सध्या त्याची गरज पण नाही. सध्या तू तिला समजावणं आणि ती ट्रीटमेंटसाठी तयार होणं हे जास्त महत्वाचं आहे. चल लवकर. दोघे चालत चालत पहिल्या मजल्यावर आले. आता शेखरचं हृदय थोडं धडधडू लागलं होतं. शशिकांतने बेल वाजवली. शेखर मागेच उभा राहिला. दरवाजा उघडायला तसा लेटच झाला. अरे दादा, आज लवकर कसा आलास? शारदाने विचारलं. मी एकटाच नाही शरू, शेखर पण आलाय माझ्यासोबत. ऐकूनच शारदाला एकदम टेन्शन आलं. कपाळावर घाम साचला. तिने मग हळूच शशिकांतच्या मागे पाहिलं. शेखर मागेच उभा होता. अरे, ते येणार होते तर आधी सांगायचंच तरी ना, हळू आवाजात शारदा म्हणाली. मग काय करणार होतीस तू? शशिकांतच्या आधीच आत येत शेखरने विचारलं. मुळात मला इथे यावं लागेल अशी परिस्थितीच का उद्भवली? त्याने खणखणीत आवाजात विचारलं. तशी ती थोडी मागेच झाली. मान खाली घालूनच उभी राहिली. तुम्ही उभे का? बसा, बसून बोला ना, ती म्हणाली. ते करणारच आहे मी. ते सगळं तू सांगायला नको. पण ते आधी मला सांग, तू कुणाचं ऐकत का नाहीस ग? शेखरने विचारलं. कशाचं म्हणताय? तिने उलट विचारलं. कशाचं म्हणतोय? माहीत नाही तुला? सांगतो मी. हे बघ, उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. तू, मी आणि शशी उद्या जाणार आहोत तिथे, शेखरने फायनल सांगून टाकलं. अहो कशाला? काहीही झालेलं नाही मला, ती म्हणाली. हे डॉक्टरांना ठरवू देत. तू स्पेशालिस्ट आहेस का त्यातली?
शेखरने चढ्या आवाजात विचारलं. शरू बरोबर बोलतोय ग शेखर. जाऊया ना उद्या. तुझ्या अशा वागण्याचं अवनीला पण किती टेन्शन येतं, शशिकांत म्हणाले. तिला कशाला सांगता मग तुम्ही? तिला टेन्शन यायला नकोच आहे मला, शारदा वैतागत म्हणाली. तिला कळणार नाहीत का गोष्टी? आणि डॉक्टरकडे न जाण्याचं असं कोणतं महान कारण आहे तुझ्याकडे? शेखरने जरा रागानेच विचारलं. ती काही बोलली नाही. चिडू नका तुम्ही, मी आधी पाणी आणते. तिने मग 2 ग्लास पाणी आणलं. कॉफी करू ना? तिने हळूच आवाजात विचारलं. नकोय सध्या मला काही. मी इथे पाहुणचार घ्यायला आलेलोच नाही मुळी. काहीतरी समजवायला आलेलो आहे तुला. तू ऐकलंस तर फार बरं होईल. शशीचं आणि एकंदरीत सगळ्यांचंच टेन्शन तरी कमी होईल, शेखर म्हणाला. अरे दादा, तू तरी यांना कशाला सांगत बसलास हे सगळं? तिने हळू आवाजात शशिकांतला म्हटलं. मग काय करणार होतो मी शरू? तू माझं ऐकत नाहीस, प्रतिमाचं ऐकत नाहीस, प्रसादचं ऐकत नाहीस, अवनीचं सुद्धा ऐकत नाहीयेस. त्यातल्या त्यात तू त्याचंच ऐकशील असं वाटलं म्हणून सांगितलं त्याला. आणि तो काही मला परका नाही ग. त्याच्या सगळ्या गोष्टी मला आणि माझ्या सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतात. हे माहीत नाही का तुला? मला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन आलं तर मी त्यालाच बोलतो. शशिकांत आता कळवळून बोलत होते. अरे त्याच्यासाठी नाही म्हटलं मी. उगीच त्यांना कशाला टेन्शन रे, शारदा म्हणाली. माझ्या टेन्शनचं टेन्शन तू नको घेऊस. तू उद्या फक्त तयार राहा, तेवढंच सांगायला आलो होतो मी. आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी समजावायला लावू नका आम्हाला. समजतंय ना? तो चिडून म्हणाला तशी ती गंभीर झाली. आता डोळ्यात पाणी दाटलं. ती आता रडायलाच आली पाहून शेखरने अगदी नरम आवाजात म्हटलं. असा त्रास देऊन काय मिळतं ग? असं वागू नये. सगळ्यांनाच त्रास होतो ना. ऐकशील ना आता? शेखरचा पण आवाज दाटला आता. तिला पण वाईट वाटलं. दादा, उगीच त्यांना त्रास नको रे. मी जाईन उद्या बहिणीबरोबर. एकटी सुद्धा जाऊ शकेन मी, शारदा म्हणाली. काही त्रास होणार नाही मला. खरंच सांगतो, नाही होणार त्रास. अगदी कोणत्याच बाबतीत. शरू चांगली आहे माझी. तो असं म्हणाल्यावर तिने चमकून पाहिलं. शरू म्हणजे माझी बायको शर्वरी. तिलाच शरू म्हणतो मी फक्त, बाकी कुणालाही नाही. शब्दांवर जोर देत तो म्हणाला. बरं असू देत आता सगळं. उद्या तयार राहशील ना? यावेळेस त्याने अगदी हळू आवाजात विचारलं. तरीही ती शांतच होती. काय ग, काय विचारलं मी आता? त्याने पुन्हा हळू आवाजातच विचारलं. हो, ती म्हणाली तसा मग तो किंचित हसला. मग येऊ आता मी? त्याने विचारलं. कॉफी घेऊन जा ना, असेच कसे जाल? तीही हळू आवाजातच म्हणाली. हां, तशी चालेल आता कॉफी. स्ट्रॉंग कॉफी कर आणि खायला उपमा पण कर. तो काजू घालून करायचीस ना, अगदी तसाच कर, तो बिनधास्तपणे म्हणाला. आणते लगेच. ती हसली आणि आत गेली. बस रे शशी, तुझ्या बहिणीचंच घर आहे. एवढ्या टेन्शनमध्ये कशाला तू? बस खाली, त्याला खाली बसवत शेखर म्हणाला. शेखर मानलं तुला. अरे ती यायलाच तयार नव्हती डॉक्टरांकडे. लवकर उपचार झाले तर लवकर बरी होईल. काही कळतच नाही तिला. पण ऐकलं बाबा तुझं तरी. हे बघ, उद्या तुला काही काम असेल आणि तू नाही आलास तरी चालेल, मी करेन मॅनेज. पण तू असलास ना की मला धीर येतो रे, शशिकांत म्हणाला. मी येणार शशी, तुझ्यासाठी येणार नाही का मी? आणि काय खोटं सांगायचं? तुझ्यासाठी पण येणार आणि तिच्यासाठी पण येणारच, शेखर अगदी सहजपणे बोलून गेला. अरे पण बहिणी काही बोलणार नाहीत ना, शशिकांतने विचारलं. तिला पण बरोबर घेऊन येईन, त्यात काय एवढं? जे काय आहे ते आहे, सगळं माहिती आहे तिला. गोष्टी पडद्याच्या मागे करायला आवडत नाहीत मला. माझं प्रेम, काळजी, कर्तव्य, निष्ठा सगळ्याच उघड गोष्टी आहेत. त्यात अजिबात लपवाछपवी नसते माझी. तिच्यापासून काही लपलेलं नाही. एखादी गोष्ट ती नको म्हणाली आणि मी केली, असं कधी झालेलं नाही, होणारही नाही. आणि एखादी गोष्ट मला करायचीच असेल तर ती कधीही नाही म्हणणार नाही, हेही माहिती आहे मला. काहीतरी पुण्य असतील माझी, म्हणूनच अशी बायको मिळाली आहे मला, हसत हसत शेखर म्हणाला. मग शेखर आणि शशिकांत दोघांच्या भरपूर गप्पा झाल्या. शारदाने उपमा आणला, कॉफी ठेवली. शेखरने पोटभर उपमा खाल्ला, पुन्हा एकदा मागून सुद्धा घेतला. शेखर शशिकांत दोघे जुन्या आठवणी काढून बोलत राहिले. शारदा मात्र मागे उभे राहून त्यांचं बोलणं ऐकत राहिली. तेवढ्यात अवनी आली. शेखर सरांना घरी पाहून तिला आश्चर्यच वाटलं. सर,
तुम्ही इथे? तिने आश्चर्याने विचारलं. हो, आलो सहजच, शेखर म्हणाला. अवनी, उद्या डॉक्टरांकडे जायला तयार झाली आई तुझी. आम्ही घेऊन जाणार आहे तिला. आता तू अजिबात काळजी करू नकोस, शशिकांत म्हणाले. आई तयार झाली? कशी रे मामा? तिने आश्चर्याने विचारलं. तुझ्या शेखर सरांसमोर नाही बोलायची कुणाची तरी हिंमत आहे का? असं म्हणून शशिकांत हसले. शेखर पण हसला. आणि मग सगळ्यांचाच निरोप घेऊन शेखर घरी निघून आला. तो घरी आला तरी त्याला शारदाचं टेन्शन होतंच. ती डॉक्टरांकडे यायला तयार झालीये, पण त्याचा अर्थ ती बरी झालीये असं नाही. डॉक्टर नेमकं काय सांगतील, कसली गाठ असेल, या सगळ्या गोष्टीचंच टेन्शन त्याला आलं होतं. उद्या शशिकांत बरोबर तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचंय ही गोष्ट शरूला सुद्धा सांगायची होती. शर्वरी समजूतदार आहे, ती काही वेगळा अर्थ काढणार नाही हेही त्याला ठाऊक होतं. पण तरीही असा विषय बायको समोर काढणं म्हणजे जरा जडच असतं नाही का? थकूनच तो घरी आला. शरू, पाणी दे ग जरा. शर्वरीने पाणी आणलं. काय हो, आज थकलात फार? शशी भाऊजींकडे गेला होतात ना? सगळं ठीक आहे ना तिथे? तिने काळजीने विचारलं. सगळं ठीक नाही ग, तो म्हणाला. का, काही सिरियस? तिने घाबरून विचारलं. सिरियस नाही, पण काळजीचं मात्र आहे. थोड्या वेळाने बोलतो तुझ्याशी, तो म्हणाला. अहो, मलाही तुमच्याशी बोलायचं आहे, ती म्हणाली. आणि आता जे बोलायचं आहे ना ते थोडं सिरियसच आहे. ऐकूनच शेखर घाबरला. का ग, मुलं ठीक आहेत ना? त्यांना काही झालेलं नाही ना? त्याने घाईघाईने विचारलं. मुलं ठीक आहेत आपली, पण त्याच्यापैकी एकाने एक कांड करून ठेवलेला आहे. आपले थोरले राजे मारामारी करून आलेले आहेत. कुणाबरोबर? शेखरने टेन्शनमध्येच विचारलं. सईच्या कॉलेजमध्ये चेक द्यायला गेला होता. तिथे एका मुलाने ह्याच्या गाडीसमोर बाईक लावली. दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याने ह्याची कॉलर पकडली आणि ह्याने मारलं त्याला. हो, त्याची बाईकसुद्धा खाली टाकून दिली. त्याने मग त्याच्या वडिलांना बोलावलं. वडिलांनी गाडीचा नंबर घेतला आणि याच्याकडून ॲड्रेस पण घेतलाय आणि ते आता आपल्याला भेटायला येणार आहेत. तसं म्हणालेत पोलीस कंप्लेंट वगैरे करणार नाहीत म्हणून, पण आता त्या मुलाला किती लागलंय यावरून पुढच्या सगळ्या गोष्टी ठरतील. ते ऐकूनच शेखरचा पारा चढला. त्याच्या तर ना आता, थांब आलोच मी. रागानेच शेखर उभा राहिला. शर्वरीने त्याला आधी शांत केलं. अहो अहो, तुम्ही चिडू नका हो. आता त्याला चिडून मारून काही उपयोग आहे का? झाली चूक, समजावून सांगायचंय, पण या वेळेस ना जरा कठोर पद्धतीनेच बोला. असं मारामारी करणं वगैरे बरोबर नाही हो. उद्या त्या मुलाने याला मारलं असतं, अमूला काही झालं असतं तर काय करणार होतो आपण? काळजीने शर्वरी म्हणाली. काही वेळाने त्या मुलाचे वडील घरी येतील. त्यांच्यासमोर काय बोलायचंय तेही ठरवून घ्या. आधी तुम्ही पाणी घ्या, शांत व्हा, बसा खाली. शर्वरीने त्याला शांत केलं. त्याला आधी बाहेर बोलव तू, शेखर गरजला. बोलवते मी, पण जरा शांतपणे. म्हणजे बाहेरून तुम्ही चिडला आहात असं त्याला दाखवायचंय, पण आतून शांतच राहायचंय. भीती दाखवायची आहे, पण मारायचं नाहीये. कळतंय ना तुम्हाला? मग ती अमितच्या रूममध्ये गेली. चला, बोलावलंय तुम्हाला बाहेर, ती म्हणाली. काकू, काकाला तू नेमकं काय ग बोललीस? अमितने भीत भीत विचारलं. जे तू मला सांगितलंस ना ते सगळं सांगितलंय मी त्यांना. चल लवकर, नाहीतर आता तेच आत येतील. तसं चिडलं नाहीये ना फार? अमितने आपली मूर्खासारखी शंका विचारली. अजिबात नाही. उलट तुझा अभिमानच वाटतोय त्यांना. लढाई जिंकून आलास की नाही तू, तेव्हा शौर्य पदक द्यायलाच बाहेर बोलवलंय तुला. चल ये बाहेर. शर्वरी पण कुत्सितपणे म्हणाली. काकू, तू पण ना काकासारखं कुचकट बोलायला लागलीस आता, अमित म्हणाला. मग काय, आज मीही काकांच्याच बाजूने. आज त्याने तुला ओरडलं मारलं, अजिबात मध्ये पडणार नाहीये मी. उलट त्यांनाच सपोर्ट करणार आहे. भले मोठे पराक्रम करून आलात ना आपण. चला आता. काकूने पण पार्टी बदलली म्हटल्यावर अमितला आता जास्तच टेन्शन येऊ लागलं. बरं तसं नाही करणार ना, तू सांग ना तसं काकाला, अमित म्हणाला. असं फक्त म्हणतोस तू अमू, पण राग आला ना की कुणालाही काहीही बोलतोस तू, कुणाशी कसंही वागतोस. 1000 वेळा सांगितलं तुला. अरे राग येईल तेव्हा उलटे आकडे म्हणत जा. लक्षात राहत नाही तुझ्या? मग आता यांचे फटके पडतील ना, तेव्हाच बरोबर गोष्टी लक्षात राहतील तुझ्या.
चल बाहेर. शर्वरी पण आता भडकली होती. अमित गुपचूप बाहेर आला. काका त्याच्याकडे रागाने बघतच होता. ये, पुढे ये. सकाळी जरा तुझ्याबद्दल माझं मत चांगलं झालं होतं, पण छे, वागायचं तेच वागलास तू. काय करून ठेवलंयस तू? शेखरने रागानेच विचारलं. अरे मी कुठे काय केलं काका? खरंच सांगतो, यावेळेस माझी काही चूक नाही. अमित त्याच्यासमोर खुर्चीवर जाऊन बसला. त्या मुलाने माझ्या गाडीच्या समोर बाईक लावली. थोडीशी बाचाबाची झाली रे, पण प्रकरण मिटवून आलोय मी. तू नको काळजी करूस. अमित म्हणाला. या असल्या भानगडी करून आलास आणि माझ्यासमोर बसून बिंदास सांगतोयस तू? अरे लाज भीती काही वाटत नाही का रे तुला अमू? शेखरने विचारलं. वाटते रे काका, तुझी भीतीच वाटते. भीतीनेच पाय लटपटतायत माझे, म्हणूनच तर बसून बोलतोय ना मी. अमित म्हणाला. अरे पण तू हात का उचललास त्या मुलावर? शेखरने रागाने विचारलं. त्याने आधी कॉलर पकडली माझी. अमू सुद्धा वैतागत म्हणाला. अरे मूर्खा, म्हणून असं मारायचं कुणालाही? आणि त्याने तुला उलट मारलं असतं म्हणजे? शेखरने विचारलं. नाही रे, तसा मला तो सभ्य मुलगा वाटला. चांगल्या घरातला दिसत होता. त्याचे वडील पण चांगले वाटले मला. एकंदरीत ना काका, घराणं चांगलं वाटलं त्यांचं. अमित आता वर्णन करून सांगू लागला. बघितलंस ना शरू, किती निर्लज्जपणे सांगतोय हा. त्या मुलाचं वर्णन तर असं करतोय जसं काय लेकीला आलेल्या स्थळाचं वर्णन करतोय हा. काका असं म्हणताच अमितला हसू आलं. एक अशी ठेवून देईन ना अमू तुला. उद्या पोलीस कंप्लेंट वगैरे झाली ना तर सरळ मी हात उचलणार हा. उलट पोलिसांना सांगणार, याला लॉकअपमध्ये 4च्या ऐवजी 8 दिवस ठेवा. शेखर म्हणाला. अरे तिथपर्यंत गोष्टी जाणार नाही म्हटलं ना मी. प्रकरण मिटवून आलोय मी. अमित म्हणाला. तोपर्यंत शर्वरी आत गेली आणि मोठी छडी घेऊनच बाहेर आली. पोलिसांपर्यंत गोष्टी जाऊ देत किंवा नको जाऊ देत, काय चोप द्यायचा आहे ना तो तुम्हीच द्या आता ह्याला. मुद्दामूनच छडी शेखरच्या समोर धरत ती म्हणाली. आता मात्र अमित चांगलाच घाबरला. तो काकाच्या समोरून पटकन उठून मागे गेला. ए काकू, काय चाललंय ग तुझं? तू त्याला आणखीन काय भडकवतेस? आणि कुठून आणलीस ही छडी शोधून तू? आणि असा मार वगैरे खायला मी काय तुला लहान बाळ वाटलो? अमितचा राग आता काकूवर सरकला. त्या दिवशी तू वरचं सामान काढून दिलंस ना अमू, त्यातच होती ही छडी. सई लहान होती ना तेव्हा याचा उपयोग झाला होता आम्हाला, पण नंतर काही लागली नाही. पण आता असं दिसतंय याचा वापर करावा लागेल तुझ्यासाठी. साधी अक्कल नाही तुला? एवढा कसा राग येतो तुला? अरे असं कुणालाही उठसूट मारायचं असतं का? तो मुलगा साधा सज्जन होता म्हणून त्याने सोडलं. त्याच्याऐवजी एखादा तापट रागीट माणूस असता, त्याच्याकडे काही हत्यार वगैरे असतं, तर आज गोष्ट किती महागात पडली असती. कळतंय तुला? आजकाल सगळ्यांचाच पेशन्स कमी होत चाललाय. समोरची व्यक्ती कोणत्या टेन्शनमध्ये असते, कसल्या घाईत असते, त्याला काय प्रॉब्लेम असतात, ती कोणत्या दुःखात असते, आपल्याला माहीत असतं का? जसा तुझा राग मोठा तसा समोरच्याचाही राग भयंकर असू शकतो. आजकाल लोकांकडे माणुसकी राहिलेली नाही. लोक बॅगेत चाकू सुरे घेऊन फिरत असतात आणि भांडणात रागात तेच उपसतात. तसं काही घडलं असतं तर काय केलं असतं आम्ही? समोरच्या व्यक्तीला शिक्षा होईल तेव्हा होईल, त्याला पश्चाताप होईल की नाही ती पुढची गोष्ट, पण त्याने आपलं किती नुकसान झालं असतं. जर एखादी गोष्ट शांत राहून होणार असेल तर त्याच्यासाठी उगीच भांडणं कशाला करायची? तू त्या मुलाला रिक्वेस्ट करून पण बोलू शकला असतास, पण नाही. तुला दादागिरी करायची सवयच झालेली आहे. तुला न अद्दल घडलीच पाहिजे अमू. अहो तुम्ही बघत काय राहिलात? 4 फटके द्या त्याला. तिला खरोखरच आता अमितची काळजी वाटू लागली होती. त्याला काही झालं असतं या विचारानेच तिचा जीव तुटत होता. आज शर्वरी एवढी भडकली पाहून शेखर मात्र अगदी शांत झाला होता. अहो काय म्हणते मी? तिचा तो रुद्र अवतार पाहून शेखर गडबडीने म्हणाला. हो हो, बरोबर आहे तुझं शरू. अमू ये पुढे, 4 फटके देतो तुला मी. शेखर अगदी सहजपणे म्हणाला. ए काका, तू पण तिच्या काय नादाला लागत बसलास रे? म्हणे 4 फटके देतो. तीर्थप्रसाद दिल्यासारखं काय बोलतोयस रे तू पण? अरे पुन्हा नाही वागणार असं मी, खरंच सांगतो. आता पुन्हा कुणाशी भांडण नाही काढणार. अरे तसंच ठरवलंय मी आता. तो एवढं बोलेपर्यंत दरवाजावरची बेल वाजली. झालं, तेच लोक असणार पहा. शर्वरी दरवाजा उघडायला पुढे झाली. तोच शेखरने तिला थांबवलं. शरू थांब, मी उघडतो दरवाजा, तुम्ही आत जा.
शर्वरी आणि अमित मग गुपचूप बेडरूममध्ये गेले. शेखरने दरवाजा उघडला. त्याला आश्चर्यच वाटलं. क्षितिज आणि त्याचे आई बाबा होते. अरे तुम्ही, ये बेटा आत ये. ॲडमिशन झालं का तुझं? सई पण गेली होती आज, तिचंही झालं ॲडमिशन. ते तिघे मग आत आले. शेखरने मग क्षितिजकडे पाहिलं. त्याचा चेहरा सुजला होता. काय रे, काय झालं? बाईकवरून वगैरे स्लिप झालास की काय? त्याने विचारलं. सरपोतदार साहेब, त्याच संदर्भात आम्ही आलो होतो इथे. सकाळी ना ॲडमिशन घ्यायला गेलो होतो तेव्हा एका मुलाशी बाचाबाची झाली याची. त्या मुलाने याला खूप मारलं हो. नशीब मी वेळेवर पोचलो. पण माझ्याशी तो मुलगा चांगला बोलला. चांगल्या घरातला मुलगा वाटला तो. पण एवढी मारामारी कशी केली कळलंच नाही आम्हाला पण. आणि गंमत अशी की त्या मुलाने तुमच्या घरचा ॲड्रेस दिलाय. म्हणून जरा विचारपूस करायला आलो होतो. त्याच्या गाडीचा नंबर आहे माझ्याकडे. मी काही पोलीस कंप्लेंट वगैरे करणार नाहीये, पण त्याच्या आईवडिलांना मला भेटायचंय. त्या मुलालाही पुन्हा एकदा समज द्यायची आहे. त्याला सांगायचंय, अरे बाळा, या वयात उर्मी असते म्हणून अशी मारामारी करायची नसते रे. उद्या काही बरं वाईट झालं असतं, कमी जास्त झालं असतं तर आम्ही पालकांनी काय केलं असतं. थांबा, मी तुम्हाला त्या गाडीचा फोटो पण दाखवतो आणि त्या मुलाचा पण फोटो त्याच्या नकळत काढून घेतलाय मी. असं म्हणत क्षितिजच्या वडिलांनी मोबाईल बाहेर काढला. थांबा थांबा पटवर्धन साहेब, फोटो दाखवायची गरज नाही मला. मला माहिती आहे तो मुलगा. शेखर शांतपणे म्हणाला. तुम्हाला कसं माहीत? तुमच्या सोसायटीत राहतो की काय तो? त्यांनी आश्चर्याने विचारलं. सोसायटीतच नाही, माझ्या घरातच राहतो तो. माझाच मुलगा आहे, माझा पुतण्या आहे. आता मी त्याच्याशी त्याच विषयावर बोलत होतो. त्यालाही चांगला दम दिलाय मी. पण काय करणार, मुलं तरुण असतात. काय वागतो कसं वागतो कळत नाही या वयात. परिणामांचा विचार करत नाहीत. मी बोलवतो त्याला, थांबा. क्षितिज, सॉरी बेटा. त्याच्या वतीने मी सॉरी म्हणतो. बाहेर कसला तरी आवाज झाला म्हणून सई बाहेर आली. क्षितिजच्या आईबाबांना पाहून तिला एकदम धक्काच बसला. अरे बापरे, हे डायरेक्ट मागणी वगैरे घालायला आले की काय? आधी कल्पना तरी द्यायची. तिच्या मनात विचार आला. सईला पाहून क्षितिजने हाय केलं. तिने भुवयांनीच काय झालं असं विचारलं. त्याने पण काही नाही असं सुचवलं. मग तिला जरा कुठे बरं वाटलं. काकांनी मग अमितला बाहेर बोलवलं. अमू, बाहेर ये. अमित उठला. अमू, अरे चेहऱ्यावर थोडीशी लाज पश्चाताप असू देत रे. पराक्रम केल्यासारखा खांदे ताठ करून काय मिरवत चाललायस तू बाहेर? शर्वरी रागाने म्हणाली. अमितला थोडंसं हसू आलं. पण असं मला काही वाटत नाहीये ग काकू. आज तर भीती पण वाटत नाहीये मला. खरं सांगू का, त्या मुलाची पण तेवढीच चूक होती. त्याचे आईवडील बघ कशी त्याची बाजू घेतायत. तुम्ही पण माझी घ्या ना, तो म्हणाला. हो, बाहेर कोण बसलाय माहिती आहे ना? जा, बाहेर जाऊन सांग काकांना तुझी बाजू घ्यायला. मग मात्र अमित थोडा शांत आणि गंभीर झाला. मी काय म्हणतो काकू, तू पण चल माझ्यासोबत. त्या लोकांसमोर काका माझ्यावर चिडला ना तर त्याला शांत राहायला सांग. चल चल ना प्लीज. लोकांसमोर इन्सल्ट केलेला आवडत नाही ग मला, तो म्हणाला. हो, मग याचा विचार लोकांबरोबर मारामारी करायच्या अगोदर करायला हवा होतास तू. पण चल आता. शर्वरी पण त्याच्यासोबत बाहेर आली. तो पण बाहेर आला. पुढे ये तू. काकाचा चेहरा चांगलाच लाल लाल झाला होता. अमित 2 क्षण तिथेच थांबला. मग काकाच उठला आणि त्याला खसकन पुढे ओढलं. एवढं मारलंस त्याला? तिथे तू मारामारी करायला गेला होतास? काकाने रागानेच विचारलं. अमित काही बोलला नाही. तुला माहिती आहे ते कोण आहेत? आपले चांगले शेजारी आहेत. हा क्षितिज सईचा बालपणीपासूनचा मित्र आहे. अनेक वर्षांपासून संबंध आहेत आपले. का मारलंस तू त्याला? काकाने आता आवाज चढवला. सुरुवात त्यानेच केली होती काका, अमित हळू आवाजात म्हणाला. त्याने केली असेल सुरुवात आणि तू संपवून आलास. सॉरी म्हण त्याला आधी. आणि पुन्हा असं काही केलंस ना तर घरी तक्रार यायच्या आधीच मी तुला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सोडणार आहे. गुंड आहेस का तू? शेखर आता जास्तच भडकला होता. मग क्षितिजच्या बाबाने त्याला शांत केलं. सरपोतदार साहेब जाऊ देत. क्षितिजची पण चूक होती त्यात. त्याने सुद्धा गाडी चुकीच्या पद्धतीने लावली होती. आता दोघांनी एकमेकांना सॉरी म्हणून टाका. अशी भांडणं करण्यापेक्षा नातेसंबंध टिकवावेत रे, वाढवावेत. मैत्री करून टाका एकमेकांबरोबर. हा सईचा भाऊ आहे हे क्षितिजला नुकतंच कळलं होतं. त्याच्याशी दुश्मनी घेणं परवडणारं नव्हतं.
म्हणून तो चटकन उभा राहिला. सॉरी, माझं चुकलं. मी चुकीच्या ठिकाणी बाईक लावली होती. मान्य करतो मी. ऐकून अमित पण हसला. सॉरी मित्रा, मी पण हात उचलायला नको होता. खरंच सॉरी. दोघांनी भांडण संपवून टाकलं. तेव्हा कुठे सईचा जीव भांड्यात पडला. तिला सकाळी कॉलेजचा प्रसंग आठवला. सकाळी क्षितिज म्हणत होता, कोणत्या तरी गुंडाबरोबर माझी मारामारी झाली. तो गुंड आपलाच भाऊ असेल असं मात्र तेव्हा तिला वाटलं नव्हतं. थोड्याफार गप्पा करून ते लोक निघून गेले. ते गेल्यानंतर शेखरने अमितला पुन्हा एकदा चांगलं फैलावर घेतलं. अमू, हे असं काही घडलं ते पहिल्यांदा आणि शेवटचं. याच्यानंतर जर काही घडलं ना तर खरोखरच मी तुला फटकावेन. हा. सॉरी काका, पुन्हा नाही होणार असं. अरे आता तसंच ठरवलंय ना मी. अमितने मान खाली घातली. काय ठरवतोस तू? कर्माचं ठरवतोस. तुझं ठरवणं तुझ्यासारखंच. 2 क्षण पण टिकत नाही ते. बरं, जाऊ देत आता. शेखरने मग त्याचा खांदा थोपटला. मला सांग, तुझं जिमचं ॲडमिशन झालं का रे? हो झालं, तो म्हणाला. अरे तेजू कुठे आहे? आज बाहेर आलाच नाही तो. अहो, तो सायकल घेऊन राऊंड मारायला गेलाय. 2-3 दिवसांनी त्याचंही कॉलेज सुरू होईल, शर्वरी म्हणाली. तेवढ्यात तेजस आलाच. काय रे, राऊंड मारायला कुठे गेला होतास? टेकडीकडे, शेखरने विचारलं. नाही काका, देवळाच्या बाजूला गेलो होतो. खरंच सांगतोय. ठीक आहे, पण आता इतर काही उद्योग करून ठेवू नका रे. माझ्या डोक्याला आधीच खूप मोठे व्याप आहेत. असं म्हणतच शेखर आत गेला. त्याची चिंता शर्वरीला जाणवली. तीही त्याच्या पाठून आत गेली. सई पुढे झाली. दादा, एवढा कसला रे राग येतो तुला सतत? डायरेक्ट कुणावरही हात वगैरे उचलतोस तू. ती रागाने म्हणाली. मग काय, त्याचे बाबा आले नसते ना सई, तर आणखीन 2-3 ठेवून दिल्या असत्या अधिकच्या मी. पण जाऊ देत, अशी गुंडगिरी करायला काय आपण गुंड थोडीच आहोत. सभ्य आहोत ना. आणि तसाही तो मुलगा चांगला आहे. मुख्य म्हणजे तुझा मित्र आहे ना. तुम्ही येता जाता एकत्र असता. माझ्याकडून एकदा सॉरी सांग त्याला. चुकलं असं सांग. असं म्हणून अमित आत निघून गेला. सईची चिंता वाढू लागली. लग्नाच्या प्रेमाच्या बाबतीत याचे विचार अगदी आपल्या बाबांसारखेच आहेत. उगीच याला आत्ताच आपल्याबद्दल कळलं तर हा काय करेल सांगता यायचं नाही. याच्यापासून आधी सांभाळून राहिलं पाहिजे. ती बिचारी विचारात पडली. शेखर आला तो डोळे बंद करून एक हात डोक्यावर ठेवून पडून राहिला. अहो काय झालं? मगाशी काहीतरी बोलणार होतात ना. एवढं कसलं टेन्शन आलंय तुम्हाला? तिने विचारलं. बस जरा इथे. शेखरने तिला बाजूला बसवलं. आज शशीसोबत शारदाला भेटायला तिच्या घरी गेलो होतो मी. एवढं बोलून तो थांबला आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले. काही सिरियस आहे का तिथे? तिने काळजीने विचारलं. सिरियस असल्याशिवाय शेखर तिथे जाणारच नाही हे तिलाही माहीत होतं. सिरियस आहे की नाही माहीत नाही, पण काळजीचं कारण मात्र आहे. काय झालं? तिने विचारलं. शारदा आजारी आहे. तिचे काही रिपोर्ट केले होते तेव्हा तिच्या ओटीपोटात कसली तरी गाठ आहे एवढं कळलंय. तो म्हणाला. कसली गाठ आहे? डॉक्टर काय म्हणतायत? शर्वरीने विचारलं. स्पेशालिस्टकडे जायला तयारच नाही ती. कुणाचंच ऐकत नव्हती. मग शशीने मला रिक्वेस्ट केली, तू चल आणि समजाव तिला, म्हणून तिथे गेलो होतो मी, शेखर म्हणाला. मग तुमचं ऐकलं तिने? शर्वरीने आश्चर्याने विचारलं. माझं न ऐकून सांगते कुणाला? तो तिच्याबद्दल एवढ्या अधिकारवाणीने म्हणाला की शर्वरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली. उद्या सकाळी ऑफिसमधून मी शशीसोबत तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचा विचार करतोय. डॉक्टर शिर्केंची अपॉइंटमेंट घेतली आहे, तो म्हणाला. ती पाहतच राहिली. जाऊ ना मी? त्याने विचारलं. ती काही बोलली नाही. अगदीच शांत झाली. तुझ्या मनात काय चाललंय कळतंय मला शरू. तुझ्या मनात नसेल तर अजिबात जाणार नाही मी तिथे. खरं सांगतोय. आणि तसंच शशीला देखील सांगून आलोय मी. तुझ्या परवानगीशिवाय कोणतीच गोष्ट करायची नाही मला, शेखर म्हणाला. तुमच्या मनात आहे ना, तुम्हाला वाटतंय ना, मग तुम्ही जायला हवं. माझी परवानगी कशाला हवी? ती म्हणाली. कशाला म्हणजे? तू बायको आहेस माझी. तुझ्या परवानगीशिवाय काहीच कधीच करणार नाही मी. तुझा त्रास दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर. तुला त्रास होईल असं वागायचं नाही मला कधीच, तो म्हणाला. आणि मग तुमच्या त्रासाचं काय? तोही दिसतोय की मला. गेला नाहीत तर जास्त त्रास होईल तुम्हाला. आणि तुम्हाला त्रास झाला तर मला आनंद वाटेल का? सध्या त्यांना तुमची गरज आहे. तुम्ही जा तिथे.
ती शांतपणे म्हणाली. नक्की ना? हो, अगदी नक्की. तूही येतेस सोबत? त्याने विचारलं. नको, सोबत करणाऱ्यांची सोबत करायची नसते. ती पटकन बोलून गेली तसे त्याने मिटलेले डोळे खाडकन उघडले आणि एकदमच तो लाल लाल झाला. काय म्हणालीस तू? स्पष्ट बोल. जमेल तेवढा स्वर आणि आवाज खाली ठेवत त्याने विचारलं. मग ती जरा घाबरलीच. अहो कुठे काय, काहीच म्हटलेलं नाही मी, ती म्हणाली. अर्थ सांग फक्त, बाकी सगळं ऐकलंय मी, तो म्हणाला. काहीच नाही. अर्थ काय त्याचा शरू? सांग लवकर. परत परत तेच तेच विचारायला लावू नकोस मला आता. तो चिडला तेव्हा मग तिला सांगणं भागच होतं. अहो, तुम्ही शारदाची सोबत करणार, मग मी तुमची सोबत कशी करू? मला ती करवणारही नाही आणि पाहवणारही नाही. तिचा आवाज दाटला तसे त्याचे श्वास दीर्घ झाले. ठीक, मग मी येत नाही असं कळवतोय शशीला, तो शांतपणेच म्हणाला. नको नको, तसं करू नका हो प्लीज. तुम्ही गेल्याशिवाय गोष्टी पुढे सरकणार नाहीत, त्या कुणाचंही ऐकणार नाहीत. जा तुम्ही, ती म्हणाली. तुझ्या डोळ्यात पाणी ठेवून कसा ग जाऊ मी? मला ते करवेल असं का वाटतंय तुला? त्याने विचारलं. मला तसं म्हणायचं नव्हतं हो. कदाचित माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचत नाहीत, तुम्हाला त्या कळत नाही आहेत, ती म्हणाली. कळतंय मला सगळं शरू. तुला त्रास होईल असं पुन्हा कधीच माझ्याकडून काहीच वागलं जाणार नाही, तो शांतपणेच म्हणाला. उलट ना, आत्ताच तुमच्या अशा बोलण्याचा त्रास होतोय मला. मी हात जोडते, तुम्ही उद्या जायलाच हवं तिथे, शपथ आहे माझी, ती म्हणाली. माझं ना मरण होतंय शरू. तू धड अडवतही नाहीस आणि धड सोडतही नाहीस. तुझं वागणंच कळत नाहीये मला. मग तो डोळे बंद करून थोडा वेळ तसाच बसून राहिला. शर्वरी आज नवऱ्याकडे कितीतरी वेळ पाहतच राहिली. एखाद्या व्यक्तीला शरीराने थांबवता येईल सुद्धा, पण मनाने कसं थांबवता येईल? मन जिथे जायचं तिथे जाणारच. खळखळणाऱ्या नदीसारखं असतं प्रेम, ते वाहतच जाणार. त्याला थांबवणं अडवणं कुणालाच शक्य नाही. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मनात विचार येऊन गेले. अहो, तुमचं मन कळतंय मला. या आधीसुद्धा तुम्ही कधीच चुकीचं वागला नाहीत, वागणारही नाहीत, याची सुद्धा खात्री आहे मला. सध्या शारदा बरी झाली पाहिजे हेही कळतंय मला. तिच्यासाठीची तुमची तगमगसुद्धा जाणवते. आपल्या नात्याला तुमच्याकडून जराही ओरखडा तुम्ही पडू देणार नाहीत याचीही 100% खात्री आहे. पण तरीही काही गोष्टी बायको म्हणून झेपतच नाहीत मला. तुम्ही दोन्ही हातांच्या ओंजळीने भरभरून प्रेम दिलत मला, पण तरीही तुमचं तिळा एवढं प्रेम इतर कुणाच्या वाट्याला जातंय ते सहन नाही होतंय मला. मी सुद्धा तर एक स्त्री आहे, मला सुद्धा मन आहे. त्या मनात कधीतरी कुणाबद्दल तरी हेवा मत्सर वाटणारच. नशीबवान आहे शारदा. डोळ्यातले अश्रू गालावर यायच्या आधीच तिने डोळे टिपले. पुन्हा शेखरकडे पाहिलं. त्याचे डोळे अजूनही बंद होते. ते बंद होते तेच बरं होतं, कारण तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला सहनच झाले नसते. न दिसणाऱ्या या मनात अथांग समुद्रा एवढ्या भावना असतात. भावनांच्या त्या लाटांवरच माणसाचं जीवन हिंदकळत असतं. दया, प्रेम, सहानुभूती, आपुलकी, राग, द्वेष, मत्सर या सगळ्या लाटाच. तशीच एक ईर्षेची लाट आज शर्वरीच्या मनातही उमटून परत मागे फिरली होती. आज सुईच्या टोका एवढा का होईना शारदाचा हेवा वाटला होता तिला. आजचा भाग ना मला खूप आवडला. तुम्हाला तो कसा वाटला? शर्वरीच्या भावनांबद्दल काय वाटलं? कमेंट करून जरूर कळवा मला.